श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकांनो, सावधान. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक असा गौप्यस्फोट होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरावर, तुमच्या कमाईवर आणि तुमच्या नशिबावर ज्याने काळा पडदा टाकलाय, तुमच्या घरातील सुख शांती आणि बरकत ज्याच्यामुळे पूर्णपणे नष्ट झाली, आज त्या नराधमाचा बुरखा टराटरा फाटणार आहे. तुम्ही दिवस रात्र घाम गाळता मित्रांनो, प्रामाणिकपणे कष्टही करता, पण शेवटी हातात काहीच का उरत नाही. ऐनवेळी बनलेलं काम बिघडत जातं. घरात सतत आजारपण, पैशाची चणचण का राहते? याचं उत्तर तुमच्या ग्रहात नाही, तर तुमच्या घरात लपलेलं मित्रांनो. तुमच्याच अत्यंत जवळच्या, तुमच्या ताटात खाणाऱ्या एका नातेवाईकाने तुमचं संपूर्ण घर, कौटुंबिक सुख आणि लक्ष्मीसुद्धा मंत्राने कायमची बांधून ठेवली आहे. तो व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमचं वाटोळ करत होता आणि तुम्ही मात्र त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून बसला होता. पण आता बास झालं. आज या व्हिडिओमध्ये मी त्या गद्दार व्यक्तीचे थेट नाव आणि त्याची पूर्ण ओळख उघड करणार आहे, ज्याने तुमच्या घरावर काय आणि कसे बांधून ठेवले ते उघड्या डोळ्यांनी पहा. जर आज तुम्ही सावध झाला नाहीत आणि हे नाव जाणून घेतले नाही, तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी आणखी भयानक ठरू शकतो. तो शत्रू कोण आहे, त्याच्या नावाची अक्षरे काय आहेत, हे सर्व तुम्हाला आजच जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ एक सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यावर गेल्या अनेक दिवसापासून चालू असलेलं आर्थिक व कौटुंबिक संकट हे केवळ योगायोग नाही किंवा तुमचं वाईट नसीब नक्कीच नाही. तुमच्या जवळच्या, स्वतःच्या जवळच्या, ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, अशा एका नातेवाईकानं तुमची प्रगती, तुमची घरची बरकत आणि पैसा पूर्णपणे बांधून ठेवलाय. तुम्ही दिवसरात्र अतोनात मेहनत करता, घाम गाळता, पण जेव्हा यशाचे किंवा मोबदल्याचे फळ मिळण्याची वेळ येते, तेव्हा ऐनवेळी पूर्ण बनलेला खेळसुद्धा पार बिघडून जातो. अचानक असं काय होतं की हातात आलेला घास निसटतो? कधी विचार केलाय का? तर कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या घरात अचानक आलेला पैसा कुठून निघून जातो ते तुम्हाला समजत नसेल. महिन्यातून हजारो लाखो रुपये कमावून सुद्धा शेवटी खिशात व बँक खात्यात शून्यच राहते. तुम्ही किती वाचवण्याचा प्रयत्न केला तरी अचानक असं काही विचित्र खर्च समोर येतो की कष्टाची संपूर्ण जमापुंजी सुद्धा एका रात्रीत रिकामी होते. तुमच्या आसपासचे लोक, जे तुमच्यापेक्षा खूप कमी मेहनत करतात, ते आज बंगले, गाड्या बांधत आहेत आणि तुम्ही मात्र दिवसेंदिवस कर्जाच्या आणि चिंतेच्या दलदलीत खोलवर उतरत चालला आहात. हो का नाही मित्रांनो? कन्या राशीच्या जातकांनो, ही अडचण फक्त पैशापुरती मर्यादित राहिली नसून आता ती तुमच्या शरीरावर आणि मानवी ऊर्जेवर सुद्धा हावी झाली आहे. दररोज संध्याकाळ झाली की विनाकारण डोके जड होतं, छातीवर कसली तरी अनामिक दडपण येतं किंवा सतत चिडचिड होतं. हे तुमच्यासोबत का घडतं मित्रांनो? सर्वात भयानक गोष्ट म्हणजे रात्री 12 ते 3 या दरम्यान अचानक डोळा उघडतो, मनात भयानक असे विचार येतात आणि शांत झोप लागत नाही. ही सामान्य थकव्याची लक्षणं नाही, तर तुमच्या घरातील सुख शांती हिरावून घेण्यासाठी मारलेली एक भयानक अशी वाईट नजर आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या कुटुंबातही आता त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे दिसू लागलेत. ज्या घरात पूर्वी हसून खेळून वातावरण असायचे, तेथे आता किरकोळ कारणावरून भयानक वाद होत आहेत. ताणतणाव निर्माण होतो. नवरा बायकोमध्ये दुरावा वाढलाय, कटकटी वाढल्यात. घरातील मुलांचं वारंवार आजारी पडणं असो किंवा दवाखान्याचा खर्च वाढणं असो, या मागे एक मोठी नकारात्मक शक्ती कार्यरत आहे मित्रांनो. लक्षात घ्या, तुमचा स्वतःचाच एक असा व्यक्ती आहे जो तुमच्या तोंडावर तर गोड बोलतो मित्रांनो, तुमच्या घरात येतो, पण पाठीमागून तुमच्या घरातील कुलदेवतेचा आणि इष्टदेवतेचा आशीर्वाद रोखण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर करतो. कन्या राशीच्या जातकांनो, गंभीरपणे ऐका. ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणखी भयानक आणि मानसिक त्रास देणारा ठरेल. पण घाबरून जाण्याचं किंवा धीर सोडण्याचं अजिबात कारण नाही मित्रांनो, कारण तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात. ज्या शत्रूने तुमच्यावर ही करणी केली आहे, त्याला उघड करण्याची आणि तुमच्यावरचा संपूर्ण काळा प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्याची एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली गुप्त गुरुकिल्ली. ही काळी साखळी कायमची कशी तोडायची आणि त्या शत्रूला कसे ओळखायचे, तेच मी तुम्हाला यापुढे अगदी स्पष्टपणे सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला टिकून राहा. तर कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहाची सध्याची क्लिष्ट स्थिती आणि तुमच्या राशीवर असलेल्या ग्रहाचा विशेष प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक मोठा राजकीय आणि भावनिक खेळ खेळला जातोय. तुमच्या लग्न भावात आणि षष्ठ भावातील ग्रहाची हालचाल स्पष्ट संकेत देते की तुमच्या
निष्पापपणाचा आणि मदतीचा गैरफायदा तुमच्याच वर्तुळातील जवळची लोक घेतात. तुम्ही ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता, ज्याच्या संकट काळात धावून गेलात, त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय का नाही? हे लोक तुमच्या समोर तुमच्या यशाचं कौतुक करतात, पण पाठीमागे मात्र तुमची प्रगती रोखण्यासाठी, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी वाईट कारस्थाने सुद्धा रचत असतात मित्रांनो. त्यामुळे कन्या राशीच्या जातकांना ग्रहाचा स्पष्ट इशारा आहे की या क्षणापासून तुम्हाला तुमच्या गुप्त गोष्टीवर पूर्णपणे पडदा टाकायचा आहे. तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कुठे गुंतवणूक करणार आहात, कोणती गाडी किंवा जमीन खरेदी करणार आहात, किंवा तुमचा बँक बॅलन्स खात्यात किती शिल्लक आहे, याचा ढिंडोरा पिटणे तातडीने बंद करावं लागेल. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या व कमाईच्या गोष्टी या कपटी नातेवाईकासमोर किंवा मित्रासमोर किंवा जे काही शेजारी पाजारी तुमचे भावकी असेल त्यांच्यासमोर उघड करता, तेव्हा तुमच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत असतो. शनी व राहूचे हे सांगणं आहे मित्रांनो. जर तुम्ही आता गुप्त राहायला शिकला नाही तर हातात आलेली मोठी संधी सुद्धा क्षणार्धात नष्ट होईल. त्यामुळे कन्या राशीचा जातकनो, तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या आणि करणी करणाऱ्या त्या गुप्त शत्रूची ओळख पटवणे अत्यंत गरजेचं आहे. मी नाव सांगणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तुमच्या सभोवतालची अशी एक व्यक्ती आहे जी तुमच्या घरात वारंवार कोणत्याही ठोस कारणाशिवाय येते, तुमच्याशी अति गोड बोलते, घरात आल्यावर इकडे तिकडे संशयास्पद नजरेने पाहते किंवा तुम्हाला काही खाऊ पिऊ घालण्याचा हट्टहास सुद्धा करते. तीच व्यक्ती मित्रांनो या सर्व प्रकारामागे आहे, लक्षात घ्या. आणि त्या व्यक्तीच्या नावामध्ये जर यस, आर, यम आणि किंवा पी या अक्षराचा संबंध असेल तर मित्रांनो, संबंध असण्याची तुमच्यावर जी बाधा करण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या अक्षराच्या. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर मित्र बनून राहते, जवळची बनून राहते, पण मनातून तुमच्या मत्सराने जळत असते मित्रांनो. कन्या राशीच्या जातकाने येत्या काही दिवसात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची, कडक नियम पाळण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत घरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने आणलेले अन्नपदार्थ किंवा गोड पदार्थ खाणे सुद्धा टाळले पाहिजे. याशिवाय कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला मोठा आर्थिक व्यवहार म्हणून किंवा उधारी पैसे देणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. जर तुम्ही येत्या 24 ते 48 तासात भावनिक होऊन कुणाला मदत करायला गेलात तर तुमचे ते पैसे कायमचे अडकून पडतील आणि समोरची व्यक्ती तुमच्या विरुद्ध सुद्धा उभी ठाकली जाईल. ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घ्या मित्रांनो. कन्या राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही खूप सोचलंय, प्रत्येकाचं भलं केलंय, स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली, पण आता वेळ आली आहे थोडे व्यावहारिक आणि स्वतःच्या हितासाठी स्वार्थी बनण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत कराल मित्रांनो, ओळखाल, तेव्हाच हे वाईट लोक तुमच्यावर हावी होणे बंद करतील. या सर्व त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी, शत्रूचा नायनाट करण्यासाठी, तुमच्या घरावर असलेली ती काळी सावळी एका क्षणात तोडून टाकण्यासाठी सर्वात अमोघ आणि शक्तिशाली उपाय करायचा आहे. तो अत्यंत लक्षपूर्वक ऐका, आता मी तुम्हाला सांगणारच आहे. तर कन्या राशीच्या जातकानं तुमच्यावर केलेली ही सर्व प्रकारची करणी, वाईट नजर, तंत्र मंत्राची काळी साखळी एका झटक्यात नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा व सिद्ध उपाय करायचा आहे. मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून एका शांत ठिकाणी बसा आणि 11 ताजी नागुवेलीची म्हणजे जी खाण्याची पाने असतात नागवेलीची, ती पाने घ्या आणि त्या प्रत्येक पानावर केशरने किंवा लाल चंदनाने अत्यंत श्रद्धेने जय श्री हनुमान असं लिहा. त्यानंतर ही 11 पानाची सुंदर माळ तयार करा आणि तुमच्या जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन ती माळ मारुती रायाच्या गळ्यात अर्पण करा. तेथे बसून 1 तास हनुमान चालिसाचं जप करा मित्रांनो, आणि 1 तासानंतर ती सिद्ध झालेली माळ मंदिरातून आधाराने परत आणा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर बांधून ठेवा. लक्षात घ्या कन्या राशीच्या जातकानो, ही हनुमानजीची माळ, सिद्ध माळ तुमच्या दारावर बांधताच घरातील सर्व प्रकारची जी नकारात्मक ऊर्जा आहे, करणी बाधा आहे किंवा गुप्त शत्रूचा जो वाईट प्रभाव आहे तो तात्काळ नष्ट होईल. घरातील वातावरणात एक रात्री सकारात्मक बदल तुम्हाला जाणवायला लागेल. आजारपण कमी व्हायला लागेल. रोखलेले पैशाचे मार्ग आपोआप मोकळे होतील. त्यासोबतच दररोज संध्याकाळी संपूर्ण घरात कापूर, लवंग आणि गुगुलचा धूर करावा आणि थोडे गंगाजल संपूर्ण घरावर शिंपडावे. या उपायामुळे तुमच्या कुलदेवतेचा आणि इष्टदेवतेचा आशीर्वाद पुन्हा तुमच्या पाठीशी उभा राहील आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश सुद्धा मिळायला सुरुवात होईल मित्रांनो. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानो, हा उपाय करताना पूर्ण गुप्तता पाळणं अत्यंत बंधनकारक आहे, लक्षात घ्या. कारण या उपायाबद्दल कोणत्याही बाहेरील किंवा संशयास्पद व्यक्तीला आधीच काही सांगू नका. जर तुमच्या आयुष्यात अत्यंत बिकट समस्या असेल
कर्जबाजारीपणा वाढला असेल किंवा कौटुंबिक वाद विकोपाला गेले असतील तर अजिबात घाबरू नका. तुमच्यावर मारुती राहायची आणि शनिदेवाची सदैव कृपा राहील. सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी आत्ताची आत्ता मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय श्री हनुमान, कृपा ठेवा महाबली हनुमान, जय शनिदेव असं लिहायला विसरू नका मित्रांनो. त्यासोबतच जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.